जो हाय म्हणाल त्याला हाय आणि जो नाही म्हणाल त्याला ह्यो कवाच नाही. ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं पेटली त्या दिवशी ह्यो बाळू धनगर संपला म्हणा. ज्या दिवशी हिरव्या झाडांना उभ्याने आग लागल त्या दिवशी ह्यो बाळू धनगर संपला म्हणा. अरे मी कित्येकांना सांगतो या जवळ माझी बकरी सांभाळणी होतेली तवर सांभाळा. ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या माळा आणून सोडा. त्या माळावची दगड सुद्धा माझी बकरी राखतेली एवढा ह्या बाळू धनगराचा दरारा आहे. एवढी ह्या बाळू धनगराची ताकद आहे. पण काय कुणास तो लेकरांनो इसरून जाशीला मला आणि मला जर विचारशीला तर ह्यो बाळू धनगर तुमच्या पुढे उभा राहील. पुन्हा पुन्हा उभा राहील. दुळाप्पा मला तुझी आठवण येते लेकरा माझ्याकडे ये. मामांचा तेवढा शब्द ऐकला आणि दुळाप्पाने ठरवलं मामाकडे जायचं. पोरांना हाक मारली. पोरांनो मला तळाव जायचंय. आता कशासाठी जायचंय तळावर? त्यानं काय चांगलं केलं तुमचं? अरे त्याला बोलू नका सा. माझा बाळू मामा कुणाचंच वाईट करत नाही. माझा बाळू मामा कुणाबरोबर वाईट वागत नाही. तो आईवाणी आहे. अरे त्याला चांगलं म्हणलं तरी जीव लावतो आणि एखादा वाईट म्हणला तरी त्याला ते जीव लावतो. त्याला फक्त खोटापणा खपत नाही एवढाच त्याला ह्याचा स्वभाव आहे. अरे मामाला वाईट म्हणू नका पोरांनो. पाया पडतो मला तळाव जायचंय. मी तरी तळाव मरण पण मला तळावर घेऊन चला. बापाची तेवढी इच्छा म्हणून शेवटची इच्छा म्हणून पोरांनी तळाव नेलं आणि मामाच्या समोर ठेवलं. मामाने बघितल्या हात मारले. धुळाप्पा आलाच काय? बस पोरांना सांगितलं हितच सोडा माघारी बापा जा माघारी. बाळू धनगराचा सबूत आहे माघारीचा. तळाव सोडलं. लेकरं माघारी गेली. 4 दिवस धुळाप्पाला कान्या खाऊ घातल्या आणि 5व्या दिवशी हाक मारली. धुळाप्पा धुळाप्पा अरे ओठ मेंढर सोडायचं. आता पायातलं वारं गेलेला माणूस आहे. मामांनी तपल्या हातातली काठी दिली. ओके काठी धर. सांगू का ज्याच्या हातात मामाची काठी आहे त्याला आयुष्यात कशाचीच कमतरता नाही होत. ओके काठी धर. कुत्र्याला हात मारले तपल्या. धुळाप्पा बरोबर मेंढर राखायला जा. धुळाप्पा काठी हातात घेऊन काठीव चालत मेंढर राखायला जा. धुळाप्पानं काठी हातात घेतली. काठी टेकत उभा राहिला. धुळाप्पा भुत्याला घेऊन मेंढर चारायला गेला आणि मेंढर चारायला गेल्याबरोबर मेंढर पळून गेली की भुत्या मेंढर अडवायचा. मेंढर पळून गेली की भुत्या मेंढरांना अडवा जायचा. पण काय झालं कुणास ठाऊक जसा सूर्य मध्यान्नावर यायला लागला तसा भुत्या मागत सरायला लागला. मेंढर ऐकना झाली. धुळाप्पाला राग आला. रागापोटी धुळाप्पा मेंढराला अडवायला जायचा. भुत्या आडवा येत नव्हता. भुत्या मागत सरायला लागला. म्हणता सूर्य डोक्यावर आला आणि सूर्य डोक्यावर आल्यावर जेव्हा मेंढर पुढे गेली धुळाप्पाला रागापोटी मामाची काठी बाजूला ठेवली आणि धुळाप्पा पळत त्या मेंढराला आडवा गेला. धुळाप्पानं ती मेंढर बाजूला सारली. मेंढर बाजूला सरल्यानंतर मेंढर मागत सरली. पण बिगर काठीचा धुळाप्पा उभा राहिला. स्वतःच्या देहाकडे बघितलं आणि धुळाप्पाच्या ध्यानात आलं हे बाळू मामा माझ्या लेकरांनी मरायला तुझ्या दारात आणून ठेवलं होतं. मरणाच्या दारात उभा असणाऱ्या या धुळाप्पाला तो बिगर काठीचा उभा केला. हे मामा माझ्यासारख्या कित्येक शेंदाडाचं तो सोनं केलं मामा. कित्येक शेंदाडाचं तो सोनं केलं मामा. आज बी ही लेकरं आल्यात कीर्तनाला तर दोन्ही हात वर करायला तयार आहे. मामा तुझ्या आशीर्वादानं तुझ्या कृपेनं दुसरी काही इच्छा नाही. आज तुझ्या दरबारात आलोय मामा. माघारी जाताना हे शेंग पिकावं ह्याच्यासाठी एकदा आम्ही सुद्धा चांग भलं म्हणून चांग भलं
जागा बंद